सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुमच्या हातात काय असतं? तुमचा फोन, बरोबर? इंस्टाग्रामवरच्या रील्स, व्हॉट्सअपवरचे मेसेजेस आणि बॉसचा एखादा टेन्शन देणारा ईमेल. दिवस सुरू व्हायच्या आधीच आपलं डोकं थकलेलं असतं. मग ट्रॅफिकची कटकट, ऑफिसमधलं राजकारण आणि रात्री उशिरापर्यंत चालणारं ओव्हर थिंकिंग. पण विचार करा, जर मी तुम्हाला सांगितलं की आजपासून 2000 वर्षांपूर्वी जगातल्या सर्वात शक्तिशाली माणसांनी एक अशी सिक्रेट रुटीन शोधून काढली होती, जिने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. एक असं रुटीन ज्यामुळे कोणी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये कट मारला किंवा बॉसने विनाकारण ओरडलं, तरी तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि मनाची शांती ढळणार नाही. या प्राचीन सिक्रेटचं नाव आहे स्टॉइसिझम. जगातले टॉप सीईओज, यशस्वी ॲथलीट्स जसे की MS धोनी आणि विचारवंत हेच तत्वज्ञान वापरतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक प्रॅक्टिकल स्टोईक मॉर्निंग आणि इव्हिनिंग रुटीन, जे फॉलो करण्यासाठी तुम्हाला हिमालयात जाण्याची गरज नाही, तर तुमच्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात तुम्ही ते कसं वापरू शकता ते आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातली इव्हिनिंग रुटीन तुमच्या झोपेची क्वालिटी आणि विचार करण्याची पद्धत 100% बदलून टाकेल. सुरुवातीलाच एक गैरसमज दूर करूया. स्टोईक असणं म्हणजे भावना नसलेला दगड बनणं नव्हे. स्टोइसिझम म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत त्यावर फोकस करा आणि ज्या नाहीत त्यांना सोडून द्या. रोमन सम्राट मार्क्स ऑरेलियस हा जगातील सर्वात शक्तिशाली माणूस होता, पण तो रोज स्वतःला आठवण करून द्यायचा की मी एक सामान्य माणूस आहे. आज आपल्याकडे इंटरनेट आहे, गाड्या आहेत, पण आपले प्रॉब्लेम्स तेच आहेत: स्ट्रेस, राग आणि चिंता. चला तर मग बघूया एक स्टोईक माणूस आपला दिवस कसा सुरू करतो. सकाळचा पहिला नियम: डोळे उघडल्यापासून पहिले 30 मिनिटे फोनला हात लावायचा नाही. रोमन तत्वज्ञ सेनेका म्हणतो, आपण स्वतःहून आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांच्या हातात देतो. जेव्हा तुम्ही सकाळी उठून पहिले सोशल मीडिया पाहता, तेव्हा तुम्ही जगाला ठरवू देता की आज तुम्हाला कसं वाटेल. हे थांबवा. स्वतःचा दिवस स्वतःच्या अटींवर सुरू करा. दुसरी गोष्ट म्हणजे प्री मेडिटेशियो मलोरम. हा स्टोइसिझमचा सर्वात शक्तिशाली आणि थोडा विचित्र वाटणारा नियम आहे. याचा अर्थ आज काय काय वाईट घडू शकतं याचा सकाळीच विचार करणं. तुम्हाला वाटेल हे तर निगेटिव्ह थिंकिंग आहे. नाही, हे प्रॅक्टिकल थिंकिंग आहे. सकाळी 5 मिनिटे शांत बसा आणि विचार करा की आज ट्रॅफिक जॅम असू शकतं, आज माझा क्लायंट मीटिंग कॅन्सल करू शकतो, आज कोणीतरी माझ्याशी वाईट वागू शकतं. याचा फायदा काय? जेव्हा यापैकी खरोखर काहीतरी घडतं तेव्हा तुम्हाला धक्का बसत नाही, तुमचा ब्रेन पॅनिक होत नाही. तुम्ही म्हणता, अरे मला माहीत होतं हे होणार आहे, आय एम रेडी फॉर इट. हा विचार तुम्हाला दिवसभर बुलेट प्रूफ बनवतो. तिसरी गोष्ट म्हणजे अमोर हाती. मार्क्स ऑरेलियसचं हे आवडतं तत्व आहे. याचा अर्थ नियतीवर प्रेम करा. जे काही घडेल ते आनंदाने स्वीकारा. समजा तुम्ही ऑफिसला चालला आहात आणि गाडी पंक्चर झाली. सामान्य माणूस काय करेल? डोकं खराब करून घेईल, शिव्या देईल. पण एक स्टोईक माणूस म्हणेल, माझ्या हातात गाडी पंक्चर होणं नव्हतं, पण आता शांत राहून मेकॅनिक शोधणं माझ्या हातात आहे. जो प्रॉब्लेम आलाय तोच तुमचा मार्ग बनतो. आणि चौथी सवय: सकाळची नोंद. एका डायरीत फक्त 3 ओळी लिहा. पहिली: आज मी कोणत्या एका महत्त्वाच्या कामावर फोकस करणार आहे. दुसरी: आज मी कोणत्या वाईट सवयीपासून दूर राहणार आहे. आणि तिसरी: मी जिवंत आहे ही किती मोठी गोष्ट आहे. ही 3 मिनिटांची सवय तुमच्या दिवसाला एक योग्य दिशा देईल. मित्रांनो, इथे 1 सेकंद थांबूया. मला प्रामाणिकपणे सांगा, आज सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात पहिली गोष्ट कोणती केली? फोन चेक केला की आणखी काही? खाली कमेंट करून सांगा. आणि हो, जर तुम्हाला ही विचार करण्याची पद्धत थोडी जरी पटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आता आपण पाहणार आहोत इव्हिनिंग रुटीन, जी याहूनही जास्त महत्त्वाची आहे. दिवसभराची लढाई संपली आहे. तुम्ही थकून घरी आला आहात. आता वेळ आहे मेंदूला शांत करण्याची. झोपण्यापूर्वीची तुमची दिनचर्या ठरवते की तुमचा उद्याचा दिवस कसा असेल. यातली पहिली सवय आहे द इव्हिनिंग रिव्ह्यू, म्हणजेच आत्मपरीक्षण. सेनेका रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला कोर्टात उभं राहायचा, स्वतःचीच उलट तपासणी घ्यायचा. तुम्हीही झोपण्यापूर्वी 3 प्रश्न स्वतःला विचारा: आज मी काय चांगलं केलं, आज मी काय वाईट केलं, आणि उद्या मी हे कसं सुधारू शकतो. स्वतःला शिक्षा देऊ नका, फक्त एक निरीक्षक म्हणून स्वतःकडे बघा. यामुळे तुमची सेल्फ अवेअरनेस प्रचंड वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे द व्ह्यू फ्रॉम अबाव. जेव्हा तुम्हाला खूप स्ट्रेस येतो, एखादा हप्ता भरायचा असतो किंवा ब्रेकअप होतं, तेव्हा हे टेक्निक वापरा.
डोळे बंद करा आणि स्वतःला वरून बघा. तुम्ही एका शहरात आहात, शहर एका देशात आहे, देश पृथ्वीवर आहे आणि पृथ्वी या अनंत ब्रह्मांडात एक छोटासा ठिपका आहे. तुमचा इगो, तुमचे प्रॉब्लेम्स या ब्रह्मांडात किती लहान आहेत हे समजल्यावर तुमचा स्ट्रेस क्षणात गायब होतो. तुम्हाला जाणवतं की आयुष्य खूप छोटं आहे, ते रागात आणि चिंतेत वाया घालवण्यासाठी नाहीये. आणि शेवटची गोष्ट, मेमेंटो मोरी. याचा अर्थ आहे लक्षात ठेव, एक दिवस तुला मरायचं आहे. आजकाल लोक या शब्दाला घाबरतात, पण स्टोईक लोकांसाठी हे डिप्रेशन नव्हतं तर मोटिवेशन होतं. स्टीव्ह जॉब्ससुद्धा हेच टेक्निक वापरायचा. जर तुम्हाला माहीत असेल की आजचा दिवस तुमचा शेवटचा असू शकतो, तर तुम्ही तो रडण्यात घालवाल का? नक्कीच नाही. तुम्ही तुमच्या माणसांवर प्रेम कराल, जे काम हातात आहे ते 100% क्षमतेने कराल. रात्री झोपताना विचार करा की उद्याची सकाळ बघायला मी जिवंत असेनच याची शाश्वती नाही. त्यामुळे आजचा दिवस संपला, आता लेट इट गो. मित्रांनो, स्टोइसिझम ही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही, ही एक प्रॅक्टिस आहे. उद्या सकाळी जेव्हा अलार्म वाजेल तेव्हा तुमच्याकडे 2 पर्याय असतील. एक तर जुन्या सवयीनुसार चिडचिड करत उठा आणि फोनमध्ये डोकं घाला, किंवा दुसरा पर्याय, एक स्टोईक माणसासारखे उठा, मनाची शांती स्वतःच्या हातात घ्या. लक्षात ठेवा, तुम्हाला काय होतं यावर तुमचं नियंत्रण नसतं, पण तुम्ही त्याला कसा रिप्लाय देता यावर तुमचं 100% नियंत्रण असतं. या रुटीनमधली फक्त एक गोष्ट जरी तुम्ही उद्यापासून सुरू केली तरी तुमच्या आयुष्यातला स्ट्रेस निम्म्याने कमी होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच व्हॅल्युएबल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एखाद्या मित्राला किंवा भावाला ज्याला खूप स्ट्रेस असतो त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच लाईफ चेंजिंग कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शांत रहा, मजबूत बना आणि स्वतःच्या आयुष्याचे मालक बना.